पण 2013मध्ये ग्रॅज्युएशन संपलं आणि तिथून मग UPSCचा प्रवास चालू केला होता. 2013मध्ये जसं नियोजन जे लागतं तर ते नियोजन 2013मध्ये माझं नव्हतं. हा माझा तिसरा प्रयत्न होता. 2013मध्ये संपल्या एका महिन्यानंतर मी लगेच एक्झाम दिली होती. प्रिलिम क्लिअर होईल असा अंदाज होता, कारण सीसेट जो म्हणतो आपण, जो अगोदर होता तो चांगला होता. तर वाटायचं की सीसेट देऊया आणि मेन्सचा नंतर तो मधल्या वेळामध्ये अभ्यास करूया. पण जसं नियोजन अगोदर नव्हतं तर ती घेतलं, परीक्षा दिली, स्कोर 30ने काढला. चांगला स्कोर आहे तुझा, म्हटलं चला आता दिल्ली तयारी करूया. आणि तो एक परसेप्शन होता मुंबईमधून की जर तुम्हाला तयारी करायची तर दिल्लीला सर्व पॅकिंग वगैरे करून गेलो. पण तिथे गेल्यानंतर कळालं की जे किमती किंवा जे विचार केला होता की खर्च किती, त्याच्यात तिप्पट खर्च तिथे येत होता. म्हणजे समजा नुसतं रूम असेल किंवा असेल इतका महागडा खर्च, म्हणजे एवढी महागडी दिल्ली असते तेव्हा पहिल्यांदा जाणवलं. आणि नंतर 2013मध्ये जॉब चालू केला. जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर 6 महिने जॉब केला. पुन्हा 6 महिने गॅप घेतला. 2014चा अटेम्प्ट केला. 2014च्या अटेम्प्टमध्ये बऱ्यापैकी थोडा अभ्यास झाला होता, पण जॉब करत असल्यामुळे पूर्ण मी स्वतः देऊ शकत नव्हतो. स्वतः स्वयं केलं. परत तसं ग्रँटमध्ये वैद्यकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट